तो प्रियाचा. ती आता अर्जुन समोर तो राग व्यक्त करते आणि म्हणते, त्या प्रियाला असं वागून मिळते तरी काय हो? माहिती आहे कुठे त्या प्रतिमा आत्याचा आणि रविराज काकांचा स्वभाव आणि कुठे हिचा स्वभाव. तेव्हा अर्जुनला आता आठवतं आणि मग तो तिला लगेच सांगतो, अगं माझ्या आता लक्षात आलं आहे, आज प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली होती कारण सिनियर आमच्या सोबत असताना त्यांना सोमन काकूचा फोन आला होता. तेव्हा सायलीला आता धक्काच बसतो आणि ती काळजीनेच विचार करते, काय झालं हो? अचानक त्या चक्कर वगैरे आल्या की काय? मी फोनच करते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आणि फोन ना जरा स्पीकरवर ठेव म्हणजे मलाही कळेल नक्की काय झालं ते. त्यावेळी सायली लगेच आता प्रतिमाला फोन करते, पण प्रतिमा अगदी गाढ झोपलेली असते आणि रविराज तिचा शेजारी बसलेला असतो. म्हणूनच तो कॉल रिसिव्ह करतो आणि एकदम हळू आवाजात बोलू लागतो, जेणेकरून प्रतिमाला डिस्टर्ब होऊ नये. यासाठी इकडे सायलीला वाटतं की प्रतिमानेच कॉल रिसिव्ह केला, म्हणून ती एका पाठोपाठ एक प्रश्न विचारू लागते. प्रतिमा आत्या, तुम्हाला बरं वाटतं की नाही आहे? तुम्हाला चक्कर वगैरे आली काय? तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? होय बोला, म्हणजे होय बोलताय ना, असं म्हणून ती काळजी व्यक्त करत असते. रविराज म्हणतो, अगं सायली थांब जरा, मी रविराज बोलतोय. मग प्रतिमा गाढ झोप लागलेली आहे, मगाशीच तीच खूप घाबरली होती, आता ठीक आहे. तेव्हा सायली विचारते, पण अचानक झालं तरी काय? तेव्हा रविराज हळूच सांगतो, अगं तिला असा भास झाला की नागराज तिचा खून करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि ती जरा घाबरतच विचारते, पण प्रतिमा त्यांना असे भास केव्हापासून व्हायला लागलेत? तेव्हा रेडवर सांगतो, अगं बा तिला छोटे मोठे असं भास होतात, पण ना यावेळी जरा गंभीरच दिसते प्रकरण. पण नाही तू काळजी करू नकोस, उद्या मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. आणि हे बघ सायली, आता मी फोन ठेवतोय, उगाच माझ्या आवाजाने ती झोप मोड व्हायला नको. तेव्हा सायली म्हणते, हो चालेल उद्या बोलू. पुन्हा फोन करेल मग रवी. हो, मग आता फोन ठेवतो. दुसरीकडे प्रिया आपल्या रूम मध्ये असते आणि तिला आता सगळे प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे जेवणाच्या टेबलवर मला आता पूर्ण आजी सुद्धा बोलवल्या की मला जी भाजी आवडत नाही तरी तू ती खावीस, असं त्याबरोबर सायलीने माझा ताट घेतलं, मला रूम मध्ये इकडे आणलं. सायली म्हणते, सायलीने आणि ते सुद्धा माझ्या माणसाने त्रास द्यायला नाही असं तंबी सुद्धा दिली. म्हणजे आता मला ना कुणी सपोर्ट केला नाही, मनातून काही झालं तरी ते विचार जात नसतात. तेवढ्यात अश्विन कामावरून घरी येतो. त्यावेळी प्रिया नाटके करते, एकदम बेडवर शांतपणे बसते आणि रडण्याचं नाटक करते. अश्विनकडे पाहते, तेव्हा अश्विन काळजीने विचारतो, अरे काय झालं तुला? तन्वी, नक्की मग काय आता प्रश्न? काय का असे बसलेस? अश्विन, अरे या घरात ना मी कशी राहू तू सांग बरं. एकदाची, अरे माझी काही चूक नसताना सगळेजण ना मला खूप म्हणजे खूप बोलतात. अरे आज पूर्ण आजी मदत करायला गेली म्हणून तिच्या रूम मध्ये तिला हात द्यायला गेले, परंतु चुकून काय माहीत बॉक्स खाली पडला आणि थोडासा तुटला. अरे असं जास्त काही नाही, माझी चूक नसताना इतक्या वेळी सर्वांना सॉरी म्हणाले, पण तरी सगळे मला खूप बोलले. तेव्हा अश्विन सांगतो, बरं ठीक आहे मला समजलं, पण हे आता रोजचं झालंय ना, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, मूड खराब करून घ्यायचं नाही, मी उद्याच सर्वांसमोर बोलतो. हे बघ, यानंतर तर जर कोणी काय बोललं ना, मी फक्त माझी जबाबदारी असेल. तेव्हा प्रिया फक्त हो बोलते आणि साळसूत्रपणाचं आव्हानून उगीच अश्विन समोर गारानं मांडत बसते. तेव्हा अर्जुन सायली मात्र खूप काळजीत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, प्रतिमा त्याची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित सुरू आहे, व्यवस्थित सिस्टीम सुद्धा आपल्याला दिसत आहे, पण अचानक हे कसं झालंय? तेव्हा त्यांच्यावरच ओरडते आणि विचारते, काय हो, मुळात तुम्ही रविराज काकांबरोबर घरी का गेला नाहीत? अशा वेळेस कुठेतरी मदत लागू शकते आणि तुम्ही मलाही नाही सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी म्हटलं होतं की सिनियरला की तुमच्या समोर घरी सिनियर येण्यासाठी नकार दिला, मग तू माझ्याबरोबर का चिडतेस? प्रतिमाच्या बाबतीत सायली खूपच हळवी असते म्हणून अर्जुन माहीत असतं. मग तो विचारतो, माझ्यावर चिडलीस? तेव्हा सायली तिची चूक समजते आणि त्याला सॉरी म्हणते, पण माझी काळजी पोटी चिडचिड झाली. मग यात कोणाला काही घरी सांगू नका हा, कारण नागराज काकाबद्दल प्रतिमा त्यांना असा भास झाला आहे हे ऐकून पूर्ण आजींना खरंच खूप वाईट वाटेल. अगोदरच त्या प्रियामुळे खरंच खूप अस्वस्थ आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझ्या मनात त्या घरातील प्रत्येकाबद्दल आपुलकी आहे, काळजी आहे, त्यांना कधी कळेल? सायली असंच म्हणते, अहो नक्की कळेल, कारण मी आईंची मुलगी आहे आणि पूर्णाजीची नात आहे, त्यांना मनात माझं स्थान मला पुन्हा मिळवायचं. दुसरीकडे प्रिया शांतपणे रूम मध्ये बसलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो, माझी एक फाईल पाहिली का?
तू केव्हापासून शोधतोय? अश्विन अश्विन मी नाही पाहिली म्हणते. मग अश्विन आपलं गप बसतो आणि दुसरीकडे कपाटामध्ये शोधू लागतो. तेव्हा तिथे काही ती फाईल सापडत नाही. त्यानंतर तो एका ड्रॉवर जवळ जातो आणि लगेच ड्रॉवर उघडतो असतो. तेव्हा लॉक लॉक असतं. तेव्हा लॉक आता तू केलेस का असं विचारतो आणि मी विचारतो आणि चावी कुठे आहे? तेव्हा प्रिया खूपच घाबरते आणि मनात विचार करते, बापरे, या घनामध्ये तर सायली हा लहानपणीचा फोटो गाठोडं ठेवला आहे आणि या अश्विनने पाहिले तर काय होईल? तो विचारतो. अगं सांग ना तन्वी, चावी कुठे आहे? आता आता म्हणते, नाही मला माहीत चावी कुठे आहे नक्की. आता त्यावर कुठे कुठे डॉक्युमेंट्स फाईल वगैरे नाही आहे, त्यामुळे आता फक्त माझ्या कॉलेजच्या डिझाईन्स आहेत. तेव्हा ते जरा वैतागून म्हणतो, अहो अगं आता लॉक वगैरे करण्याची गरज आहे का? तेव्हा तेव्हा ती म्हणते, अरे मी शोधते ना, तू फ्रेश हो जा बरं. अश्विन हो म्हणतो. त्यानंतर फ्रेश व्हायला जातो. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही बेडवर झोपलेला असतात. तेव्हा अर्जुन मात्र गाढ झोपलेला असतो. सायलीला काही झोप येत नसते, त्यामुळे काही करून चैन पडत नसते. ती पुन्हा उठते आणि लगेच जोपर्यंत पूर्ण आजीकडे तुटलेला बॉक्स असतो ना, त्याकडे पाहत राहते आणि मग नंतर कपाटातून ग्लू वगैरे घेते आणि बॉक्स अगदी व्यवस्थित रिपेअर करते. अगदी तो बॉक्स रिपेअर केल्यानंतर खूप आनंद होतो आणि मग टेबलवर ठेवते आणि नंतर गाढ झोप जाते. दुसऱ्या दिवशी आता सायली अर्जुन हे दोघे तयार होतात. सायली अर्जुनसाठी कॉफी रूम मध्ये घेऊन येते. अर्जुन एकदम शांत पाहतो. विचारते, काय हो, कसला विचार करता तुम्ही? अर्जुन म्हणतो, काही नाही, मी तर साक्षीच्या खोट्या लोकेशनचा रिपोर्ट विचार करतोय, कारण जे खरंच कुणीतरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये मधल्या एका अधिकाऱ्याने तयार केले असतील तर हे प्रकरण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असणार. तेव्हा सायली म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही, साक्षीच्या आश्रमाजवळ म्हणजेच लोकेशन रिपोर्ट नुसता एसके रोडवर दाखवतोय. आपल्याला तर माहित आहे ना साक्षी आश्रमामध्ये ते आता आतमध्ये आली होती, ते मग रिपोर्ट मध्ये का दिसत नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, यार त्याचा अर्थ जेव्हा साक्षी आश्रमाच्या जवळ पोहोचली तेव्हा तिथे फोन बंद झाला असे म्हणून पुढे लोकेशन आपल्याला दाखवत नाही, म्हणून प्रश्न नेमकं इथे येतो. मग त्यानंतर आता सायली म्हणते, त्यानंतर नेमकं जागेवर जाऊन तिथे फोन स्विच ऑफ केलाय की काय असं वाटतं आपल्याला. लोकेशनचा फ्रॉड मी आता शोधून काढणार आहे. तेव्हा सायली म्हणते, काढा, परंतु आता मी खाली जाते, नाश्ता तयार करते, तुम्ही येता ना नाश्त्याला? अर्जुन म्हणतो, हो मी येतो, चल मग. आज मी चैतन्य दोघेही इन्स्पेक्टर सर्जेरामकडे जाणार आहे, तर विलास मर्डर वेगळी त्यातली इन्फॉर्मेशन मिळते का बघणार. तिथून पुढे त्यानंतर मी विचार करून बघतो की खोट्या लोकेशन रिपोर्ट बद्दल त्यांनी कुठे माहिती काढली, कोणाकडून घेतली. मग तिथे ड्रॉवर मध्ये ठेवलेला बॉक्स घेते आणि जायला निघते. अर्जुन तिला अडवतो आणि विचारतो, हे का, असं म्हणून तो बॉक्स हातात घेतो. सायली, अहो पूर्णाजीचा बॉक्स आहे ना. वा, त्यांना वाईट वाटलं ना बॉक्स तुटल्यानंतर. मग परीने रिपेअर केला, मग प्रयत्न केला बघून आता आपण त्या बॉक्स रिपेअर केल्यानंतर अर्जुन म्हणतो, नक्कीच आवडेल, कारण की त्यांना आवडेल की नाही माहीत नाही, मग तो नक्कीच आवडेल, खूप सुंदर केलाय. पूर्ण आजी सुद्धा खूप खुश होणार आहे. तेव्हा असं म्हणत तो सायलीला आता खाली जायला सांगतो. तिकडे प्रिया अर्जुन तिच्या रूम मध्ये असते. तिला काही सुचत नसतं, कारण सायलीचं जे गाठोडं आहे ना, ते गाठोडं कुठेतरी दुसरीकडे लपवायचं हवं, कारण ज्यावेळी सायली सापडली तेव्हा तिच्याकडे होता आणि मधुभाऊंनी एवढी वर्ष ते जपून ठेवलं होतं. परंतु आता माझ्याकडे गाठोडे आहे, ते सर्वांसमोर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मला तो जाब विचारला जाऊ शकतो आणि माझं पितळ उघडू सुद्धा पडू शकतो. तेव्हा तन्वी आता विचार करत असते. तेव्हा आता हे सर्वजण बसलेले असतात. त्यावेळी हे गाठोडं आता दुसरीकडेच ठेवावं हे सतत विचार करत असते. हे प्रॉब्लेम मोठा होऊ शकतो हे तिला माहीत असतं. त्यावेळी आता सायली आणि अश्विन खाली आलेला असतात नाश्त्यासाठी. मग तेव्हा खरोखर अश्विन हॉस्पिटलला गेला ना, तर मी हे गाठोडं दुसरीकडे ठेवतो असं म्हणत ती विचार करत असते. इकडे घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. सगळेजण आल्यानंतर सायली सर्वांना आता नाश्ता वाढते. त्यानंतर पूर्णाजी देखील तिथे येतात. सायलीकडे बॉक्स पूर्णाजीच्या खुर्चीवर ठेवलेला असतो. तेवढ्यात पूर्णाजी तिथे येतात आणि खुर्चीवर तो बॉक्स पाहतात. तेवढ्यात पाहून खूप आनंद होतो. त्या बॉक्सकडे पाहत राहतात, त्याच्यावर ते अगदी प्रेमाने हात फिरवतात. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, इथं प्रेमाने हात फिरवल्यानंतर चेहऱ्यावरचा हा खूप आनंद असतो सांगून जातो. अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. पूर्णाजीला किती आनंद झाला हे सुद्धा निहाळत असतात त्या बॉक्सला. यावेळी पूर्णाजी पाहतात
अरे किती छान बॉक्स जोडलाय, कोणी केलंय हा, म्हणजे अगदी पूर्णाजीसारखा दिसतोय. त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यावेळी आता सगळेजण पूर्णाजीकडे पाहतात लागतो. त्यावेळी बॉक्स पडलेला तुटलेला दिसतो. आजीच्या चेहऱ्यावरती हा आनंद मावळून गेलेला असतो, कारण त्यांच्या या नवऱ्याने त्यांना दिलेला वाढदिवसाचा बॉक्स होता. तो त्याच्यासाठी खूप आनंद होता, म्हणून आजपर्यंत तो खूप जपून ठेवला आहे. परंतु प्रियामुळे तो बॉक्स फुटला. सगळ्यांचाच खूप मूड ऑफ झालेला असतो. प्रियासुद्धा जरा आश्चर्याने त्या बॉक्सकडे, सगळ्यांचा मूड ऑफ झालेला होता. त्यावेळी प्रिया आश्चर्याने बॉक्सकडे पाहत राहते. तेव्हा कोणी जोडलं, रिपेअर कोणी केलं, असं पूर्णाजीसारखं विचारत असतात. अर्जुन हसतो आणि म्हणतो, कमाल आहे, तुझ्या मोठ्या नातसूने केला आहे. त्यावेळी मी रिपेअर करून आणला असतं, असं त्याने मी म्हणत असते. नक्की हा बॉक्स रिपेअर केला असं म्हणून पूर्णाजी सायली विचारते. तेव्हा पूर्णाजी कौतुक करत असते. छान जोडला आहे, सुंदर जोडला आहेस, असा आनंद होत असतो. कौतुकाची थाप देत असते ही पूर्णाजी. तेव्हा तुझ्या बायकोने फक्त बॉक्स जोडला नाही आहे रे, माझ्या मनातील आठवणीसुद्धा जोडल्यात, असं म्हणत सायलीकडे खूप कौतुकाने पाहते. घरातील सर्वजण आनंदाने पाहत राहतात. प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो. त्यावेळी कौतुक करण्याच्या ऐवजी ती म्हणत असते, एवढं काय, त्यात रिपेअर करायला तर होतं. प्रताप लगेच विचारतो, काय म्हणालीस तू प्रिया? त्यावरती काही उत्तर देत नाही. अर्जुन म्हणतो, अच्छा असं आहे का, पण जो बॉक्स तुला जुनाट आहे ना, फालतू वाटतो, तो बॉक्स का, असं म्हणत तो तिची बोलतीच बंद करतो. मग आता प्रताप म्हणतो, अजून एक गोष्ट महत्त्वाची, सायली तो बॉक्स रिपेअर करून आणलेला नाही, तिने स्वतः हाताने घरामध्ये बनवलेला आहे. प्रियाचा जळफळाट होतो आणि ती रागात सायलीकडे पाहते. मात्र घरातील सर्वजण कौतुकाची सायलीकडे पाहत राहतात. प्रताप सांगतो, अर्जुन अरे आता पूर्णाईच्या भावना जशा बॉक्स बरोबर जोडल्या गेल्या आहेत, तशाच भावना सायलीच्या सुद्धा यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. तन्वीला काय कळणार याबद्दल भावनांची किंमत? तेवढ्यात अश्विन येतो आणि त्याला प्रिया ऑलरेडी पुळका आलेला असतो. इट्स टू मच म्हणत तुम्ही बघावं तेव्हा माझ्या बायकोला सतत टोमणे मारत असतं. अहो काल ती एकटी रूममध्ये बसलेली रडत होती. अहो भावनांची किंमत तिला नाही तर तुम्हाला कळलेली नाही, असं म्हणून अश्विन स्पष्टपणे सर्वांना बोलतो. त्याच वेळी बोलणं आता सर्वांना खटकतं, पण वाद नको म्हणून प्रताप गप्प राहतो. प्रिया मात्र आनंद होत असतो, कारण अश्विन आपली बाजू घेतली. मग कल्पना डायरेक्ट बोलते, हे बघ अश्विन, तुला माहीत नाही नक्की काल काय झालेलं. तू काल तिथे असतास ना, तुला समजलं असतं तन्वी नक्की कशी वागली, ती पूर्ण आजीबरोबर सुद्धा हे पाहिलं असतंस. अश्विन तुला माहीत नाही असं म्हणत मग पुढे जातो. मग पूर्णाजी त्याच्या बॉक्स तन्वीकडे फालतू म्हणाली असं म्हणत असतो. मग अश्विन एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायला तयार नसतो. दादा बास, बस कर आता, असं तन्वीला बोलण्याची तुम्ही सर्वजण एक संधीसुद्धा सोडत नाही, असं म्हणत तो अर्जुनला एक शब्दसुद्धा तोंडातून काढू देत नाही. आता अश्विन उद्धटपणाने वागू लागतो. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहतात, कारण प्रियाने त्याच्या मनात काही भी बरडलेलं असतं. डायरेक्ट प्रियाला विचारलो, चल येतेस का तू माझ्याबरोबर हॉस्पिटलला, चल आपण जाऊया तिकडे, रात्री येताना आपण जेवून परत येऊया, चल आता, म्हणून त्या फोर्स करतो. तेव्हा सगळेजण आता घाबरतात की अश्विनला एवढं टोकाचा निर्णय घेण्याची काय गरज आहे. तेव्हा प्रियाच्या मनात मात्र वेगळेच असतं. ती म्हणते, अरे यार, आता मी जर याच्या बरोबर गेले ना, सायलीचं गाठोडं कधी लपवू. तर अश्विन म्हणतो, अगं चल ना तन्वी. मग प्रिया म्हणते, अश्विन असं कसं चालेल, आपली माणसं आहेत ना. मग आता प्रिया सांगू लागते, असं काही नाही अश्विन, अरे उद्याचं काय, मग तेव्हा उद्याचं बघूया, असं आता प्रिया म्हणते. आणि नको मी नाही हट्टच करते. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही उठ आत्ताच चल. प्रिया उठते जाते. त्यावेळी आता सगळेजण त्यांच्या दोघांकडे पाहत राहतात. मग पूर्ण आजी म्हणते, बायकोवर प्रेम असावं पण चांगलं आहे, वेड्यासारखं का वागतोय हा, मलाच कळत नाही आहे. तेव्हा आता सगळ्यांचं अश्विन प्रियाची काळजी वाटते. त्याच वेळी तिथे चैतन्य येतो आणि गुड मॉर्निंग असं त्या सर्वांना सांगतो. अर्जुन चल रे, मोठं काम आहे. अर्जुन लगेच निघू लागतो. त्यावेळी सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी बसा प्लीज, अहो नाश्ता करून घ्या. अर्जुन म्हणतो, नाही अजिबात वेळ नाही, खूप महत्त्वाचं काम आहे, चल चैतन्य पटकन, असं म्हणत चैतन्याने देखील घेऊन जातो. तेव्हा सायली आणि घरातले सगळेच जण अर्जुनकडे पाहत राहतात. तेव्हा कामाशिवाय दुसरं काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर आता इन्स्पेक्टर सरनामे असतात त्यांच्या घरी अर्जुन आणि चैतन्य हे दोघी घेऊन पोचतात. त्या गेल्यानंतर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सर आमचे मला एक विचारायचं होतं, आम्ही टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊन आलो, परंतु तिथे ना साक्षीच्या लोकेशन रिपोर्ट हे मागितलं गेले नाही. त्यानंतर ऑफिसर
इन्चार्ज तुम्ही होता ना, आता हे म्हणतात मीच होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, लोकेशन रिपोर्ट मागणारा ऑफिशियल मेल तुमच्याकडे आहे का हो? ऑफिशियल मेल असं विचारतो. तेव्हा सर्जेराम म्हणतात, ऑफकोर्स गेला होता तेव्हा मेल असंच, म्हणून तो असेल माझ्याकडे, पाहतो मी. मग मेलोनेट कंपनी, राजेश नावाचा माझा एक मित्र आहे, म्हणजे एक हे आहे. त्यानंतर माझा पर्सनल आय डीवरून मी त्यांना मेल सेंड केला होता. साक्षीशील केस लोकेशन डिटेलसुद्धा मागवले होते. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय पर्सनल? तेव्हा चैतन्य विचारतो, 1 मिनिट पूर्ण माहिती घेताना. अर्जुन पण तुम्ही पर्सनल आय डीवरून मेल का केला असं तो सर्जा मला विचारतो. तेव्हा सर्जेराम म्हणतात की कारण जेव्हा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो, तेव्हा माझं काम डिपार्टमेंटमध्ये करत असताना फॅशन म्हणून एकदमच मनापासून ते काम करत होतो आणि मला असं वाटलं की पर्सनल काम जरा वेळेवर होतात आणि चांगली होतात असं म्हणतो. स्वतः मोठेपणा सांगू लागतो. त्यावेळी सेंड मेल बॉक्समध्ये तुमच्याकडे तो मेल असेल ना पाठवलेला, असं अर्जुन विचारतो. मी बघू शकतो का? तेव्हा सर्जा मग म्हणतात, या शुअर. त्यानंतर आता लगेच अर्जुन मेल चेक करतो. त्यावेळी खात्री करून घेतो आणि मग म्हणतो, ओके थँक्स असं म्हणत फोन त्यांना देऊन टाकतो. त्यानंतर सरजामे म्हणतात की हा जर मी फोन कंपनीला केला असताना मला 3-4 दिवस नक्की लागले असते, पण माझ्या मित्राने मला ते अगदी तासाभरात पाठवले आणि तेच लोकेशन रिपोर्ट मी माझे कोर्टामध्ये सादर केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके थँक्स सो मच फॉर द म्हणत त्यानंतर मदत घेतल्यानंतर फोन करते. तेव्हा सर्जेराम म्हणतात, शुअर. अर्जुन आणि चैतन्य हे दोघे आता जायला निघतात. तेव्हा सर्जामे जरा रागातच त्यांच्याकडे पाहतात. इकडे सायलीची खूप धावपळ होते. तेव्हा सगळेजण घराशी उशीर झोपलेले असतात, उशीर झालेले असतात. तेव्हा सर्वांना जेवण्यासाठी उशीर झालेला असतो. तर सगळे आता म्हणतात, पूर्ण जेवण कुणाची वेळ चुकायला नको म्हणून ती सायली ही भरभर भाज्या कापत असते. तेवढंच अस्मिता मोबाईलमध्ये पाहते आणि ती पाणी प्यायचं असतं म्हणून ती पाणी घेत सायलीचं सुद्धा मध्ये लक्ष तिच्याकडे कसं असतं. काही वेळानंतर आता सायली अस्मिताकडे पाहते. तिचं बोटच सुरीमुळे कापतं आणि ती मोठ्याने आई ग असं ओरडते. तेव्हा अस्मिता आता मागे पाहते आणि म्हणते, अहो काय झालं तुला असं म्हणत काळजीने ती विचारते. सायली एका क्षणात तिचं दुःख विसरून जाते आणि स्मिताकडे खूप वेळ पाहत राहते. त्याचवेळी ती आता विमलताई पळत येते. विचारते, काय झालं सायली, तुमचं बोट कापलं का? पहा. त्यावेळी आता अस्मिता म्हणते, अगं बघत काय बसले विमल, त्यावर हळद टाकणार, जरा हळद लाव. तेव्हा विमल म्हणते, हो लावते असं म्हणत विमल लगेच हळद घेऊन सायलीच्या बोटावर टाकते. कापला तिथे ठेवते. मात्र सायली नजर अस्मितावर असते, कारण अस्मिता झालेल्याबद्दल हळूहळू तिला जाणवत असते. तेव्हा सायली मुद्दाम म्हणून विचारते, अस्मिता ताई, अहो तुम्ही एवढ्या काय इकडे आलात, पुढे तुम्हाला काय हवं होतं का? तेव्हा अस्मिता म्हणते, हो मला ना जरा कॉफी हवी होती. त्यावेळी सायली म्हणते, अहो कॉफी तर तुम्ही आत्ताच घेतली ना. मग सायलीला थोडासा मनातून आनंद झालेला असतो. अस्मिता जरा आता सायलीबरोबर चांगली वागत असते. दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही सरजामेंच्या घरामध्ये बाहेर पडतात. तेव्हा अर्जुन विचारतो, काय ड्रामा आहे? अर्जुन कळत नाही, कारण आपलं जेव्हा कंपनीमध्ये गेलो होतो तेव्हा साक्षीचे रिपोर्ट आमच्याकडे कोणी पाठवले म्हणून दिलेच नाही, आपल्याकडे समजते का? सरजामे विचार करत असतो. तेव्हा मी पर्सनल ते मेलवरून पाठवलं असं म्हणत असतात. हे काय आहे नेमकं भानगड कळत नाही. कोर्टामध्ये जे लोकेशन रिपोर्ट सबमिट केले होते ते खोटे होते. विचारतात हे लोकेशन कोणी केले असेल हेच त्यांच्या डोक्यात येत नसतं. तेव्हा हे कळत नाही. सरनामेचे हे ना खूप गुंतागुंतीचं ऑफिशियल कामासाठी पर्सनल आय डीवरून काय यांनी केला असेल. मी चैतन्य सुद्धा विचार करत असतो. अगदी मर्डर केसमध्ये कळत नाही जामीनने असं काय केलं असेल. चैतन्याच्या मनात सुद्धा तोच प्रश्न असतो. दुसरीकडे सायली आता हसत असते, सारखीच अस्मिताकडे पाहत असते. तेव्हा मी विचारते, सायली ताई इथे बोट कापले आणि तुम्ही हसताय, अहो किती लागले तुम्हाला? सायली म्हणते, विमलताई तुम्ही एक गोष्ट बघितली, अहो बोट कापल्या क्षणी अस्मिताताई आल्या त्यावेळी मला माझ्या बोटाला हळद लावायला लावले. विमल विचार करते, म्हणजे खरं आहे. अहो आता अस्मिताताईने तुमची काळजी घेणं म्हणजे जगातला आठवच आश्चर्य म्हणायचं. सायली म्हणते, विमलताई असं म्हणत दोघे अस्मिताबद्दल
बोलू लागतात. अहो, यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम हे असणारच. या निमित्त का होईना आपल्यासमोर आले ना, त्याचा विचार करून सायली खूप म्हणजे खूप खुश होते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी रूममध्ये जात असताना सायली विचारते, पूर्णाजी तुम्ही मला बोलवलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हे कारण माझे अतिशय महत्त्वाचं असलेलं बॉक्स तू मला जोडून दिलास त्याबद्दल मोबदला. पूर्णाजी अगदी सोन्याचे कानातले तिला गिफ्ट म्हणून देतात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही मोबदला म्हणून दिला पण आशीर्वाद म्हणून घेते. प्रेमाची भेट कायम माझ्यासोबत राहिले. तुझ्याकडे अर्जुन आणि सायली दोघेही सरजामेकडे जातात. त्यानंतर अर्जुन सरजामेकडे कॉल पकडतो आणि उठ असं त्याला म्हणतो साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट तूच बनवले होते बरोबर. सरजामे म्हणतो, तुम्ही हिंमतच कशी झाली की माझी पोलीस ऑफिसरच्या घरी जाऊन त्या कॉलर पकडण्याची. हे तुम्हाला महागात पडेल. याच्याकडे पुरावा आहे. माझी आणि महिपतची ओळख आहे. तेव्हा साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टच्या उद्घाटनाला आमंत्रण तुला आहे असं म्हणत आता अर्जुन त्याला जा विचारतो. असा मालिकेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग धन्यवाद, आभारी आहे.